हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 17 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक भारी ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूपच भारी आणि रोमॅन्टिक असा होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये ईश्वरी आणि अर्णव या दोघांनी एकमेकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहेत. ईश्वरीने अर्णवला चक्क त्याची रात्र आनंदी व्हावी यासाठी एक अंतराळवीर गिफ्ट केलाय, जो त्यांच्या रूममध्येच त्यांना चंद्र, तारे, चांदण्या सगळं काही दाखवेल. आणि मग अर्णवने सुद्धा ईश्वरीसाठी चांदीची पैंजण आणली आहे आणि स्वतःच्या हाताने ईश्वरीच्या पायात त्याने हे पैंजण घातले. त्यामुळे ईश्वरी भलतीच खुश झाली आणि आता सगळ्यांना ईश्वरी आणि अर्णवच्या बाळाचे वेध लागले आहेत. मग अर्णव आणि ईश्वरी आई बाबा होण्याचा निर्णय घेतील का? खरंच त्यांचं बाळ या जगात येईल का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी ही मामीच्या पायात पैंजण घालत असते आणि मामीच्या पायातील पैंजण पाहताच ईश्वरीला जबर धक्का बसतो. कारण या पैंजणाचे जे मोती असतात ते खाली पडलेले असतात आणि ईश्वरीचा विश्वास बसतो की हो, मामी त्या ठिकाणी आमच्या आधी आली होती. आणि ईश्वरी मामीकडे पाहते, मामी तिच्याकडे पाहते. ईश्वरी मामीला विचारते, मामी, तुमच्या पैंजणाचे घुंगरू हे खाली पडलेत का? नाही येत. मामी तिला सांगते, अगं हो. आणि मामी लगेच आपली पर्स काढते आणि ईश्वरीला हे घुंगरू दाखवते आणि सांगते, मी तेच करायला बाहेर चालले होते. हे घुंगरू पाहून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते. मामी म्हणते, पण आता काही रिपेअर करायची गरजच नाही, कारण तू मला नवीन पैंजण दिले, मी आता हेच वापरणार, हे जुनं काही रिपेअर करणार नाही. मामी हसते आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो. ईश्वरीला आठवतं की उदयकांतने जिथे फाशी घेतली तिला तेथे हे घुंगरू सापडले होते आणि जर हे घुंगरू मामीकडे आहेत याचा अर्थ माझा संशय चुकीचा होता. मामीबद्दल मी जो काही विचार करत होते तो चुकीचा होता. या सगळ्या प्रकरणात मामीचा कोणताही हात नाहीये. माझ्या आईबद्दल, रमाकांत बाबाबद्दल ज्या बाईने कटकारस्थान केलं ती बाई मामी नाहीये, तर दुसरीच कुणीतरी आहे असा विश्वास ईश्वरीला पटतो. आणि म्हणजे मामी ही कधीच कधीच कोणाच्या हाती लागणार नाहीये, तिची पापं कधीच समोर येणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. ईश्वरी ही खूप दुःखी होते, निराश होते आणि मामी मात्र तिच्याकडे पाहते, तिला डोळे दाखवते आणि मनातल्या मनात म्हणते, ईश्वरी बाळा, तुझ्या शाळेत शिकतेस ना, तुझ्या शाळेची विद्यार्थिनी आहेस, मी त्या शाळेची प्रिन्सिपल आहे बरं का, डॅट इज डॅट. वल्लरीला आठवतं की आज सकाळी जेव्हा ईश्वरी आजीला सांगत होती की मी असं ठरवलंय की आज मी अंजलीताई, त्यानंतर वल्लरी मामी आणि नम्रताताईला वाण देते, हरिकुंकाचा कार्यक्रम ठेवते, त्याच वेळेस वल्लरी तेथे लपून हे सगळं ऐकत होती. म्हणजे ही वल्लरी आपल्या रूममध्ये, गार्डनमध्ये बिनधास्त फोन करते, उदयकांतला मारून टाका, रमाकांतला मारून टाका, त्यानंतर देवसरेला कॉल करते, असं करा तसं करा. तेव्हा आजपर्यंत कुणीही तिचं बोलणं ऐकलेलं नाहीये. वल्लरी अंगणात उभी राहून सगळं काही जाळून टाकते, तरी तिला कुणी पाहिलेलं नाहीये. पण दुसरं कुणी काही महत्त्वाचं बोलत असलं की वल्लरी बरोबर त्यांचं बोलणं लपून ऐकते. चमत्कारच आहे. वल्लरी ही अंतर्ज्ञानी आहे, त्रिकालज्ञानी आहे, यात काही शंका नाही. वल्लरी हे सगळं बोलणं ऐकते की ईश्वरी आज आपल्याला वाण देणारे आणि पैंजण देणारे वाण म्हणून, आणि ईश्वरी हे सगळं करणारे हे ऐकून मामीला संशय येतो. मग मामी स्वतःच्या पायातली पैंजण पाहते. तिला दिसतं की माझ्या पायातील एका पैंजणाचे घुंगरू तुटले आहेत. वल्लरीला समजतं, अरे हो, नक्कीच ईश्वरीला हे पैंजणाचे घुंगरू कुठेतरी सापडले असतील आणि ईश्वरी काहीतरी टॅली करण्याचा प्रयत्न करतीये. आणि मग वल्लरी लगेच आपला पुढचा प्लॅन बनवते की काय करायचं, कसं करायचं. मग तिने हे घुंगरू कुठून तरी मॅनेज केले असतील. वल्लरीला हे सगळं आठवतं, ती खुश होते. आणि इकडे बिचारी ईश्वरी मात्र, नाही नाही, मी आजपर्यंत मामीबद्दल जो विचार करत होते ना तो चुकीचा होता. मामी खूप चांगल्या आहेत, मामी असं करत शकत नाही. अर्णव सर जे बोलले ते एकदम खरं होतं. मामीचा या सगळ्या प्रकरणात काहीच हात नव्हता. मी मामीबद्दल जो विचार करत होते तो चुकीचा होता. धिक्कार आहे माझ्यावर, धिक्कार आहे, मी मामीवर संशय घेतला. असा विचार करून ईश्वरी स्वतःला दोष देते आणि मामी मात्र राक्षसासारखी हसत असते. ईश्वरी म्हणते झालं. आणि मग ईश्वरी ही नम्रताजवळ येते, नम्रताला पाय पुढे करायला सांगते आणि नम्रताला वाण देते, हळदी कुंकू लावते.
तिला हे पैंजण दाखवते. नम्रता खुश होते आणि ईश्वरी नम्रताच्या पायातसुद्धा हे पैंजण घालते. घरातील सगळे खूप खुश असतात, पण सगळ्यात जास्त आनंद मात्र या वल्लरीला झालेला असतो. आणि मग ईश्वरी सगळ्यांना प्रसाद वाटते आणि या हळदी कुंकवाचा आणि पूजनाचा कार्यक्रम येथेच संपतो. थोड्या वेळानंतर अर्णवच्या ऑफिसमध्ये अर्णव बसलेला असतो. तेवढ्यात आकाश तिथे येतो आणि विचारतो, काय रे बोलवलंस मला? अर्णव त्याला बसायला सांगतो आणि त्याला काही फाईल्स स्टडी करायला देतो. आकाश या सगळ्या फाईल्स पाहतो आणि विचारतो, ही तर यूपीची फाईल आहे आणि ही तर गुजरातची फाईल आहे. तू एवढ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या फाईल्स माझ्याकडे का दिल्या आहेत आणि यांचे डिसिजन मी घ्यायचे आहेत का? तर अर्णव त्याला समजावून सांगतो, हो आकाश, हे सगळे डिसिजन्स तू घ्यायचे आहेत. आजपासून ज्या कोणत्या फाईल्स माझ्याकडे येतील त्याच्या आधी तू त्या स्टडी करायच्या, तुझा डिसिजन मला सांगायचा आणि मग आपण डिस्कस करूया. कारण यावेळेस तुला बोर्ड ऑफ मेंबर्सने कमिटीवर नाही घेतलं, कारण त्यांचा असा विचार होता की तुझा एक्सपिरियन्स कमी आहे आणि जर पुढच्या वर्षी आपल्याला तू बोर्डावर यावं असं वाटत असेल तर त्यासाठी आपण आत्तापासूनच तयारी करायला हवी. मोठे मोठे डिसिजन्स तू घ्यायला हवे, कंपनीच्या मोठ्या मोठ्या पॉलिसीजमध्ये तू निर्णय घ्यायला हवेत, म्हणजे पुढच्या वर्षी हे कारण त्यांना देता येणार नाही आणि तुझी कमिटीवर नक्की निवड होईल. आकाश म्हणतो, ठीक आहे. अर्णव त्याला समजावून सांगतो, आकाश, आता वेळ आली आहे तुझा एक्सपिरियन्स वाढवण्याची. आता तू स्वतःचं एक सिंडिकेट तयार कर, स्वतःचे कॉन्टॅक्ट्स तयार कर, त्यानंतर लोकांशी बोल, ओळख वाढव, बिझनेस मीटिंग्स कर, आपल्या संपूर्ण बिझनेसचा स्टडी कर आणि याचा तुला नक्कीच फायदा होईल. आता हळूहळू तू हे सगळं समजून घ्यायला हवं, ही सगळी कामं तू करायला हवी. आकाश म्हणतो, नो प्रॉब्लेम. अर्णव त्याला समजावून सांगतो, जर तू कमिटीवर आला असता तर ही सगळी कामं तुला करावीच लागली असती आणि आतासुद्धा तुला मी तेच करायला सांगतोय, त्यामुळे काही खूप मोठी जबाबदारी किंवा खूप काही वेगळं काम नाही आहे. आकाशलासुद्धा हे पटतं. तेवढ्यात अर्णवला एक फोन येतो. अर्णव फोनवर बोलण्यासाठी बाजूला जातो आणि आकाश मनात विचार करतो, दादा खरंच माझा किती विचार करतो आणि नम्रता त्याला किती चुकीचं समजते. पण दादा खरंच माझा वेलविशर आहे आणि आज ना उद्या नम्रतालासुद्धा हे नक्की कळेल असा विचार करून आकाश खुश होतो. आणि थोड्या वेळानंतर रात्र होते. वल्लरी तिच्या रूममध्ये असते आणि तिच्या पायातील ईश्वरीने दिलेले पैंजण पाहत असते आणि भलतीच खुश असते. मस्त गाणं गुणगुणत असते, या पैंजणांना खाली वर करत असते. आपला सगळा प्लॅन यशस्वी झाला म्हणून तिला आनंद झालेला असतो. तेवढ्यात मामा तेथे येतो आणि मामीच्या चेहऱ्यावर हसू पाहून मामाला सुद्धा आश्चर्य वाटतं आणि मामा म्हणतो, स्वारी भलतीच खुश दिसतीये. आज आमच्या भाची सुनेने मामींना खुश केलंय म्हणून मामीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. मामी चिडून विचारते, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? मी आनंदी आहे तर? मामा म्हणतो, आहे ना, मला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हे सगळे उपवास तापास सणवार फक्त तुमच्या बायकांसाठी आणि आमच्या पुरुषांसाठी काय तर काहीच नाही. आम्ही फक्त आमचा प्रसादाचा पेढा घ्यायचा आणि गप्प बसायचं. आम्ही हा अन्याय सहन करणार नाहीये. आता मी याबद्दल एक युद्ध पुकारणार आणि मी सुद्धा तुम्ही जसं हळदी कुंकवाचा कार्यक्रम करता ना तसा आम्ही गुलाल आणि बुक्क्यांचा कार्यक्रम करणार आणि आम्ही सगळे पुरुष आता एकमेकांना सोन्याच्या चैना वाटणार, सोन्याच्या चैना. मामी हे सगळं ऐकून घेते आणि विचारते, झाल्या का तुमच्या चैना वाटून? मामा म्हणतो, झाल्या. वल्लरी, तू ते म्हणालीस ना की तुझं चांदीचं पैंजण तुटलं, मी बाहेर जातोय तर ते पैंजण नीट करून आणू का? मामी म्हणते, काही गरज नाहीये, त्याचा रोल संपलाय. मामाला हे ऐकून आश्चर्य वाटतं आणि मामा विचारतो, त्याचा रोल संपलाय म्हणजे? मामी म्हणते, तुम्हाला नाही कळायचं. मामा म्हणतो, मग सांग ना मला समजून. मामी म्हणते, तुम्हाला नाही कळायचं, जा तुम्ही जा. मामा म्हणतो, हा माझ्यावर अत्याचार आहे, माझ्यावर अन्याय आहे. आता मी हा अन्याय सहन करणार नाहीये. आता मी स्वतःच्या हक्कांसाठी पेटून उठणार. जसं एक पात्री नाटकामध्ये डायलॉग बोलतात तसे सगळे डायलॉग मामा बोलत असतात आणि मामी हे सगळं कसं बसं ऐकून घेते. मामा म्हणतो, आता हा पुरुष समाज गप्प बसणार नाहीये. अशा स्त्रियांनी ज्यांचे गळे घोटलेत, ज्यांना आवाज असा दाबून ठेवलाय, त्या संघटनेचा मी अध्यक्ष होणार आणि तुझ्यासारख्या स्त्रियांना मी धडा शिकवणार. मामी चिडून म्हणते, झाला मला धडा शिकून, म्हणून ना मला तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसतो, करा तुमची बडबड, असं म्हणून मामी तेथून निघून जाते. मामा मात्र खुश होतो आणि म्हणतो, जाऊ द्या. तेवढंच या वल्लरीच्या चेहऱ्यावर खूप दिवसानंतर आनंद दिसला.
आणि हा आनंद कोणामुळे, तर ईश्वरीमुळे. असा विचार करून मामा खूप खुश होतो. आणि इकडे अर्णवच्या रूममध्ये चक्क काळा कुट्ट अंधार असतो आणि अर्णव वॉशरूममधून बाहेर येतो आणि आपलं डोकं टॉवेलने पुसत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याच्या मागून येते आणि या टॉवेलने त्याचं तोंडच दाबते आणि म्हणते, बसा बसा बसा. अर्णव घाबरून विचारतो, हे कोण आहे कोण आहे? ईश्वरी म्हणते, सर मीच आहे. अर्णव विचारतो, कोण आहे तू? ईश्वरी म्हणते, काय कोण आहे तू? तुमची मिस इंदोर. अर्णव विचारतो, पण हे काय करतेस तू? ईश्वरी सांगते, सर एक सरप्राईज आहे, आधी तुम्ही डोळे बंद करा. अर्णव म्हणतो, अगं बाई मला तसंच काही दिसत नाहीये, डोळे कशाला बंद करायचे? ईश्वरी म्हणते, पण टॉवेल बाजूला केल्यावर दिसेल ना, डोळे बंद करा. अर्णव म्हणतो, ठीक आहे डोळे बंद करतो. अर्णवने डोळे बंद केल्यानंतर ईश्वरी त्याच्या चेहऱ्यावरचा टॉवेल काढते. ईश्वरी म्हणते, सर आता थांबा बरं का. असं म्हणून ईश्वरी ही पुढे जाते, काहीतरी बटन दाबते आणि मग अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये चांदणे दिसू लागतात. ईश्वरी अर्णवजवळ येते आणि म्हणते, सर आता डोळे उघडाल का? 1 2 3 म्हटल्यावर 1 2 3 उघडा डोळे. अर्णव डोळे उघडतो आणि त्याला हे सगळे निळे हिरवे चांदणे आपल्या रूममध्ये दिसतात. अर्णव हे सगळं पाहतो. ईश्वरी विचारते, आवडलं ना सर? अर्णव म्हणतो, चीप. ईश्वरी विचारते, काय? अर्णव म्हणतो, चीप, खूप चीप दिसतं हे सगळं. ईश्वरी खूप चिडते आणि अर्णव म्हणतो, बंद कर हे सगळं. ईश्वरीला राग येतो. ईश्वरी जाऊन लाईट्स लावते आणि अंतराळवीर घेऊन येते आणि अर्णववर चिडून म्हणते, वा सर वा, म्हणजे मी तुम्हाला इतकं छान सरप्राईज दिलं, तुम्ही माझं कौतुक तर केलं नाही, पण तुम्ही चीप म्हणताय. चीप नाही हा अंतराळवीर, खूप महागडा आहे. अर्णव म्हणतो, मी या अंतराळवीराला चीप नाही म्हणते, या आयडियाला चीप म्हणतोय. हे काय केलंस तू रूममध्ये, कसं दिसत होतं ते? ईश्वरी म्हणते, सर हे सगळं मी तुमच्यासाठी केलं. तुम्हाला माहिती आहे का, हा अंतराळवीर खूप महाग आहे आणि लोकांचे नवरे बायकांचे नवरे तरसतात अशा सरप्राईजसाठी. मी तुम्हाला सरप्राईज देते तर तुम्हाला त्याची काही किंमत नाही आहे. हे सगळं मी तुमच्यासाठी केलं, कारण रात्रभर छताकडे डोळे असे उघडे ठेवून पाहत राहतात, तुम्हाला झोप येत नाही, टेन्शन आलेलं असतं. मला असं वाटलं रात्री हा अंतराळवीर लावला की तुम्हाला ते चांदणं असं दिसेल छतावर, मग तुम्हाला शांत झोप येईल, पण तुम्हाला काही किंमत नाही आहे. अर्णव म्हणतो, बालबुद्धी, चाइल्डिश. ईश्वरी विचारते, काय? अर्णव म्हणतो, बालबुद्धी आहेस तू. ईश्वरी म्हणते, कळलं कळलं. अर्णव तिला म्हणतो, मी काय लहान आहे का? जसं लहान बाळांना त्यांचे आईबाप असे आकाशातले चांदणे दाखवून झोपवतात, तसं तू मला झोपवशील, काही पण करतेस. ईश्वरी म्हणते, माहिती आहे, काही बोलू नका. इतकं छान गिफ्ट मी तुम्हाला दिलं, तरीसुद्धा तुम्ही माझ्याशी असंच वागताय. मला असं वाटलं तुम्हाला रात्रीचं चांदणं दाखवता येईल म्हणून मी हे गिफ्ट आणलं. अर्णव म्हणतो, हो का? आमच्या मुंबईमध्ये ना रात्रीचंच चांदणं दिसतं, तुमच्या इंदोरमध्ये दिवसा पण दिसतं का? ईश्वरी म्हणते, गप्प बसा, आमच्या इंदोरला काही बोलायचं नाही. ईश्वरीची बडबड सुरू होते आणि अर्णव चक्क तिचं तोंड दाबतो. ईश्वरी विचारते, सर हे काय करताय? अर्णव म्हणतो, तोंड बंद केलंय, आता गुपचूप येथे बसायचं. अर्णव हा ईश्वरीला बेडवर बसवतो आणि म्हणतो, थांब, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. ईश्वरी विचारते, काय? अर्णव चक्क तिच्यासाठी एक सरप्राईज घेऊन येतो आणि ईश्वरीला चांदीचे पैंजण दाखवतो. हे पैंजण पाहून ईश्वरी खूप खुश होते आणि विचारते, सर तुम्ही माझ्यासाठी पैंजण आणलं, खरं खरं सांगा, ही आयडिया तुम्हाला काही सुचलेली नसणार आहे. अर्णव सांगतो, हो मला सुचली आहे, सगळं सांगतो, आधी पाय दाखव बरं. ईश्वरी म्हणते, सर मी घालते ना. अर्णव म्हणतो, नाही मी घालतो तुझ्या पायात पैंजण. आणि मग अर्णव ईश्वरीचा पाय त्याच्या मांडीवर ठेवतो. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे शीर्षक गीत सुरू होतं. ईश्वरी अर्णव एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि अर्णव ईश्वरीच्या पायांमध्ये हे पैंजण बांधत असतो. ईश्वरीच्या दोन्ही पायांमध्ये तो हे पैंजण बांधतो. ईश्वरी खूप खुश होते. अर्णव रोमॅन्टिक होतो आणि अर्णव तिला इशारा करतो की खूप छान दिसतंय. ईश्वरीच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते. अर्णव तिच्या शेजारी बसतो आणि विचारतो, कसे वाटले अँकलेट्स? ईश्वरी म्हणते, पैंजण म्हणतात त्याला. अर्णव म्हणतो, होतेच, अँकलेट कसे वाटले? ईश्वरी म्हणते, खूप छान, खूप आवडले मला. आणि अर्णव तिला सांगतो, तुझं सरप्राईजसुद्धा खूप छान होतं. ईश्वरी म्हणते, थँक्यू सर. अर्णव म्हणतो, फक्त परत देऊ नको. ईश्वरी त्याच्यावर चिडते, हसते. हे दोघे खूप खुश होतात आणि मग ईश्वरी अर्णवचा हात पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि दोघे भलतेच खुश असतात. अर्णव ईश्वरीची चेष्टा करतो, ईश्वरी त्याची चेष्टा करते, त्याच्यावर चिडते.
अर्णव म्हणतो, पहा तुझा तो अंतराळवीर झोपलाय, आता आपण सुद्धा झोपायचं का? ईश्वरी या अंतराळवीराकडे पाहते, हसू लागते आणि हे दोघे एकमेकांच्या डोक्यावर डोकं खांद्यावर डोकं ठेवून तसेच तासनतास बसून राहतात. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. मामा आणि आजी हे दोघे त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात. आजी कापसाच्या वाती बनवत असते. मामा तिला विचारतो, आई तुला आठवतंय का, लहानपणी तू अशाच वाती बनवायची आणि मला सुद्धा हे खूप आवडायचं. मी तुला एकदा म्हणालो की मला वाती करू दे आणि मग काय झालं आठवतंय का? आजी सांगते, हो आठवतंय ना, तू मला वाती करू दे असं म्हणालास आणि मग मी माझ्या कामाला निघून गेले आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा पाहिलं की सगळा कापूस असा अस्तव्यस्त झाला होता आणि एक वात सुद्धा तू वळलेली नव्हती. मामा हसतो आणि म्हणतो, पण सात्विकाताई मात्र अगदी तुझ्यासारख्या सुबक सुंदर वाती वळायची. खरंच तिने आपल्या संसारात सुद्धा हे सगळं जपलं होतं. मग आजी सांगते, मला तर रमाकांत रावांचं सुद्धा खूप कौतुक वाटायचं. एवढे मोठे बिझनेसमॅन होते ते, तरीसुद्धा रोज संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर देवासमोर दिवा लावायचेच. मामा म्हणतो, आणि त्यांचा हा दिवा, त्यांचा कुलदीपक अर्णव, बापातला एकही गुण त्याच्यात आलेला नाहीये. तेवढ्यात अर्णव तेथे येतो आणि मामाचं हे सगळं बोलणं ऐकतो. अर्णवला पाहून मामा घाबरतो आणि म्हणतो, आला आला कुलदीपक आला. अर्णव विचारतो, व्हॉट दीपक? तर हे दोघे म्हणतात, अरे तो आपल्या कुटुंबाचा कुलदीपक आहे ना, त्याबद्दलच बोलतोय. अर्णव आजीला म्हणतो, आजी आई आणि बाबांचा एकत्र असलेला फोटो आहे का तुझ्याकडे एखादा? आजी म्हणते, मी तेव्हा तुला सांगत होते, पण तू सगळे फोटो जाळून टाकलेस, फाडून टाकलेस, आता मी काय करू? अर्णवला वाईट वाटतं. तर आजी म्हणते, पण मला माहीत होतं एक ना एक दिवस तुला तुझी चूक नक्की समजेल, म्हणून मी एक फोटो जपून ठेवला आहे. ते पहा ड्रॉवरमध्ये आहे, एनव्हलपमध्ये. हे ऐकून अर्णवला आनंद होतो आणि अर्णव हा फोटो घ्यायला जातो आणि मामा आजीला काहीतरी कानात कुजबूज सांगत असतो, बोल त्याच्याशी, बोल त्याच्याशी. आजी हो म्हणते. अर्णव आजीच्या कपाटाजवळ जातो आणि कपाटातून हे एनव्हलप बाहेर काढतो आणि या एनव्हलपमध्ये सात्विका आणि रमाकांत या दोघांचा एकत्र फोटो असतो. हा फोटो पाहून अर्णवच्या चेहऱ्यावर स्माईल येते, तो खुश होतो आणि आजीला म्हणतो, आजी थँक्यू. तर आजी त्याला म्हणते, जर तुला मला खरंच थँक्यू म्हणायचं असेल तर तुला माझं एक काम करावं लागेल. अर्णव म्हणतो, बोल ना, नक्की करेल. आजी म्हणते, असं नाही, आधी मला वचन दे, तू ते काम नक्की करशील. अर्णव म्हणतो, आजी वचन दिलं, सांग काय? आजी म्हणते, खरंच बरं का, वचन दिलंय तर ते पूर्ण करावं लागेल, नाहीतर नंतर नाही म्हणून नाही चालणार. अर्णव म्हणतो, आजी मी असं कधी केलंय का? आजपर्यंत मी तुला जे वचन दिलंय ते नेहमी पूर्ण केलंय. सांग काय वचन आहे, काय मागायचंय तुला, बोल काय काम करायचंय. आजी म्हणते, असं नाही, तू बस माझ्याजवळ. मामा जागेऊन उठतो आणि अर्णव आजीच्या शेजारी बसतो आणि म्हणतो, तू मला जर पूजा वगैरे करायला सांगत असशील तर ते मी नाही करणार. आजी म्हणते, नाही रे बाबा, पूजा वगैरे काही करायचे नाही आहे. खरं सांगू का अर्णव, मला आहे ना तुझ्याकडून आणि ईश्वरीकडून एक गोंडस बाळ हवं आहे. आता मला पणजी व्हायचं आहे. हे ऐकून अर्णवला जबर धक्का बसतो. मामा मात्र भलताच खुश होतो आणि आजी विचारते, हे काम करशील का? पहा बरं, तुम्हाला वचन दिलं आहे, मला तुमच्या दोघांकडून एक गोंडस बाळ हवं आहे. आता आजीला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न अर्णवला पडतो आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता घरातील सगळ्यांना असं वाटतंय की आपल्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत आणि आता सगळं काही आलबेल होणार आहे. त्यामुळे आता ईश्वरी आणि अर्णवच्या बाळाची सगळ्यांना चाहूल लागली आहे. सर्वांना या दोघांकडून बाळ हवं आहे, पण कोणाला माहीतच नाही आहे की या दोघांचं नातं अजूनही त्या लेव्हलला गेलं नाही आहे की दोघे आईबाबा होतील. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव या दोघांची धडक होणार, काहीतरी खाली पडणार, मग दोघे एकत्र उचलायला जातील, मग त्यांच्या डोक्याची धडक होईल आणि ईश्वरी अर्णवला म्हणेल, सर पुन्हा एकदा धडक घ्या, नाहीतर डोक्यावर शिंग येतील. अर्णव नाही म्हणेल, पण ईश्वरी जबरदस्तीने त्याचं डोकं पकडून त्याच्या डोक्याची धडक करून घेणार आणि मग आजी ईश्वरीसाठी मस्त लाडू किचनमध्ये बनवत असेल. तेवढ्यात नम्रता तेथे येईल आणि विचारेल, आजी काय करताय? आजी तिला सांगणार, ईश्वरीसाठी छान लाडू बनवतीये, तू चाखून पहा कसा झालाय. तर नम्रता उद्धटपणे म्हणेल, नाही, जो लाडू ईश्वरीसाठी बनवला आहे तो लाडू मी नाही चाखणार, हा माझा अपमान आहे. हे ऐकून आजीला मोठा धक्काच बसणार
की ही नम्रता काही सुधारलेली नाही आहे. आणि हे सगळं ऐकून वल्लरी मात्र खूप खुश होईल. आणि इकडे ईश्वरीच्या हातामध्ये कोणते तरी प्रेग्नेन्सी रिपोर्ट असतील, कदाचित ते अंजलीचे असणार. आणि मामाचा असा गैरसमज होईल की हे ईश्वरीचे प्रेग्नन्सी रिपोर्ट आहे, ते पॉझिटिव्ह आहेत. आणि मामा म्हणेल, अरे वा, आता आपल्या घराचं गोकुळ होणार, आई आई अशी हाक मारत मारत तो आजीच्या रूममध्ये जाईल. आणि ईश्वरी विचार करेल, या रिपोर्ट्समुळे घराचं गोकुळ कसं होणार आहे, मामा काय बोलतो ते काही कळतच नाही आहे. म्हणजे ईश्वरीला काही कळणार नाही आणि मामा संपूर्ण घरात अफवा पसरवणार की ईश्वरी आई बनणार आहे. आता या अफवेचं पुढे काय होईल हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.